काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक मोठी घटना घडली. म्हटलं तर मोठी, म्हटलं तर तिला अजिबात किंमत देण्यासारखी नाही. पण आमच्या भारतीय संस्कृतीचा विचार केल्यानंतर ती घटना अतिशय मोठी आहे आणि लाजिरवाणी आहे. 12व्या मजल्याहून एका माणसाने, माफ करा, माणसाने नाही, राक्षसाने एका मांजरीला ढकलून दिलं. असं तिने काय केलं होतं की त्याला त्या मांजरीला ढकलून द्या वाटलं? मित्रांनो, किती जरी उपद्रव केला असेल तरीसुद्धा तिला देहदंडाची शिक्षा देण्याइतपत तिने गुन्हा निश्चितच केला नसेल. पण माणसावर जे संस्कार झाले ते कधी ना कधी प्रतिबिंबित होतच असतात, उमलून वर येतच असतात. अशा त्या राक्षसाला सजा झालीच पाहिजे. मित्रांनो, आमच्याकडे सुद्धा मांजरी आहेत. आम्ही त्यांना ज्या पद्धतीने सांभाळतो ती पद्धत केवळ आमच्या भारतीय संस्कृतीने आमच्यावर केलेल्या संस्काराची प्रचिती आहे. मित्रांनो, हे प्राणी आपल्याला काहीही मागत नाहीत, फक्त आपल्याकडनं क्षुल्लक खाण्याच्या अपेक्षा करतात. पण त्याच्या मोबदल्यात ते आपल्याला जे प्रेम देतात शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. मित्रांनो, निरपेक्ष प्रेम करणारी ही प्राणी आपल्या घरामध्ये जेव्हा असतात तेव्हा मी माझ्या अनुभवावर सांगतो, घरामध्ये चैतन्य असतं, सकारात्मकता असते. धन्यवाद. तुमचा मित्र निवेदक सुरेश साळुंके,